गावात सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमावरून वाद निर्माण झाल्याने भंडाऱ्याच्या तुमसर पंचायत समितीचे माजी उपसभापती शिशुपाल गौपाले यांनी एकावर पिस्टल ताणली होती। ही घटना 1 नोव्हेंबरला भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील आष्टी गावात घडली होती। या प्रकरणी गोबरवाही पोलिसांनी आरोपी शिशुपाल गौपाले याला पिस्टलसह अटक केली। मात्र पोलिसांनी जप्त करून ठेवलेली पिस्टल आरोपी पोलिसांसमोर पोलीस ठाण्यातच बिनदिक्कतपणे हाताळत असल्याचा आणि त्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात फिरत असल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। पोलिसांनी या आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोपही आता नागरिकांकडून होत आहे। यूपी, बिहारसारखी परिस्थिती महाराष्ट्रातही घडत असल्याचा प्रत्यय गोबरवाही पोलीस ठाण्यात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या आरोपीच्या व्हिडिओवरून लक्षात येत आहे। या व्हिडिओमध्ये पोलिसांसमोरच हा आरोपी पिस्टल हाताळत असून ज्या अजय गहाणे नामक फिर्यादीनं त्याच्यावर गुन्हे दाखल केले तोच आरोपीसोबत रात्रभर पोलीस ठाण्यात झोपल्याचा आणि यासह विविध धक्कादायक खुलासे करीत आहेत। आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या गोबरवाही पोलिसांवर आता काय कारवाई होते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। शस्त्र कसं वापरलं जातं किंवा हाताळलं जातं याबद्दलची माहिती पोलीस अंमलदार घेत असताना तो व्हिडिओ शूट केलेला आहे आणि त्याबद्दल अधिक माहिती घेणे सुरू आहे। हे शस्त्र कसं हाताळलं जातं याच्याबद्दलची माहिती घेत असताना तो व्हिडिओ शूट झालेला आहे आणि तो शूट झालेला व्हिडिओ व्हायरल कसा झाला याबद्दल अधिक माहिती घेणे सुरू आहे। गतिमंद असलेल्या तरुणाला बेदम मारहाण करून मरणासन्न अवस्थेत त्याला सोडून देण्यात आले। गंभीर जखमी असल्यानं उपचाराअभावी त्याचा मृत्यू झाला। पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असता या तरुणाच्या मृत्यूला गावातील पोलीस पाटील जबाबदार असल्याची धक्कादायक बाब समोर आली। ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील विरली खुर्द या गावात घडली। या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी पोलीस पाटीलसह त्याच्या अन्य 4 सहकारी अशा 5 जणांना अटक केली। तरुणाच्या हत्येचा सूत्रधार हा पोलीस पाटील निघाल्यानं भंडारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। बुद्धिवान धनविजय 35 असं मृत गतिमंत तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये पोलीस पाटील योगेश राऊत 43, अजय मेश्राम 30, सौरभ प्रधान 19, रामेश्वर ठाकरे 27, लोकेश ठाकरे 26 यांचा समावेश आहे। पुढील तपास लाखांदूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार करीत आहेत। भारतीय जनता पार्टी ही विचारावर चालते। निवडणूक आल्या की सगळेच लोक तिकीट मागतात, पण भारतीय जनता पार्टीची एक खासियत आहे। भारतीय जनता पार्टीने एकदा उमेदवार ठरवला की जितके कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ते आपले वैयक्तिक कोणतेही स्वार्थ सोडून सगळे पक्षाच्या कामाला, पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सगळे जोमाने कामाला लागतात। कुणाची नाराजगी जर झाली तर आम्ही निश्चितच त्यांची नाराजगी दूर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू। 14 तारखेपर्यंत अध्यक्षपदाच्या उमेदवारांची नावं डिक्लेअर करू आणि 14 ते 17च्या दरम्यान सर्व वडाच्या उमेदवारांचे नावे डिक्लेअर करणार असल्याची माहिती भाजप आमदार तथा भंडारा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख परिणय फुके यांनी दिली। की भारतीय जनता पार्टी हे एक विचारावर चालते। निवडणुका आल्या की सगळेच लोक तिकीट मागतात, पण भारतीय जनता पार्टीची एक खासियत आहे की एकदा भारतीय जनता पार्टीने उमेदवार ठरवला की जितकेही बाकी इच्छुक उमेदवार असतील, जितके कार्यकर्ता असतील, आपल्या वैयक्तिक कोणतेही स्वार्थ सोडून सगळे पक्षाच्या कामाला, पक्षाचा उमेदवार निवडून आणला पाहिजे याच्यासाठी सगळे जोमाने कामात लागतात। आणि या प्रकारचं काही लोकांचे जर नाराज झाले तर निश्चितच आम्ही ती नाराजी दूर करण्यात पूर्ण प्रयत्न 12 ते 14च्या दरम्यान अध्यक्षाची उमेदवारी आम्ही डिक्लेअर करून घेऊ आणि 14 ते 17च्या मदत बाकी सगळ्या वार्डांचे आम्ही निर्णय घेऊ। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भंडाऱ्याच्या साकोली येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी आज दुसऱ्या दिवशी पहिलं नामांकन अर्ज दाखल करण्यात आला आहे। भंडारा, तुमसर आणि पवनी नगरपालिका नगराध्यक्ष किंवा नगरसेवक पदासाठी अद्याप कुणीही नामांकन दाखल केलेलं नाही। सुचिता आगाशे यांनी साकोली नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाकडून आज त्यांचा नामनिर्देशन फॉर्म सादर केला आहे।